जगातील सगळ्यात कठीण काम म्हणजे स्वतःकडे न घाबरता बघणे. खरं तर हे वाक्य जितकं सखोल आहे तितकं 100% सत्य देखील आहे. माणूस आयुष्यभरात बऱ्याचशा गोष्टींना सामोरा जात असतो. तो इतरांचे कमी जास्तपणा काढत असतो, चुका काढत असतो. पण जेव्हा त्याला स्वतःकडे बघण्याची वेळ येते, ती मात्र त्याच्यासाठी कदाचित भीतीदायक असते का? नमस्कार, मी आरती. आपल्या सर्वांचं ब्लीस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते. खरंच तुम्ही स्वतःला ओळखता का? आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एका मर्यादेपलीकडे जाऊन तुम्ही कोणासाठी काहीच करू शकत नाही. पण ते जरूर तुम्ही स्वतःसाठी करू शकता. म्हणजे स्वतःला बदलण्यासाठी किंवा स्वतःला एका उंच स्थितीत नेण्यासाठी, आपले हायर ड्रीम अचीव करण्यासाठी आपल्याकडे, व्यक्तीकडे कोणतीही मर्यादा नाही आहे. आणि ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आपण स्वतःला ओळखतो का? हे प्रश्न जरूर स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण कोण आहोत? आपण स्वतःला ओळखतो का? हे समजून घेण्याची आधी गरज आहे. म्हणूनच तू स्वतःला किती ओळखतोस? चला आपण एका उदाहरणातून बघूया की एक विक्रम नावाचा व्यक्ती असतो जो त्याच्या ऑफिसमध्ये बॉस असतो आणि त्याच्या मते किंवा त्याचं एक स्वतःची एक धारणा असते की ऑफिसमधले सगळे कारण गोष्टी तशाच घडलेल्या असतात. ऑफिसमधले सगळे लोक त्याच्या मागे त्याच्याविषयी चांगल्याच गोष्टी बोलत असतात. सो त्याची स्वतःची एक धारणा असते की सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी चांगलेच विचार आहेत. पण एक दिवस अचानक एक फीडबॅक फॉर्म येतो आणि तो फील करत असताना त्याच्या मनामध्ये विचार येतो की माझ्याविषयी तर सगळं चांगलंच येणार. विक्रमला असं वाटत असतं की हा जो काही फीडबॅक येणार आहे आपल्याच ऑफिसमधल्या व्यक्तींकडनं, तो माझ्यासाठी नक्कीच चांगला असणार. कारण त्याला हे माहिती होतं की त्याच्या ऑफिसमधली लोकं त्याच्यासाठी त्याच्या मागे चांगलंच बोलतात. फीडबॅक फॉर्मचे रिपोर्ट्स जेव्हा येतात तेव्हा ते वाचून हा जो विक्रांत असतो तो सुन्न होतो. कारण त्याच्यामध्ये जो फीडबॅक आलेला असतो त्यामध्ये लोकांचं असं मत असतं की तो आमचं व्यवस्थित ऐकून घेतच नाही. आणि विक्रांतला स्वतःवरती एक काय म्हणतो की एक त्याचा स्वतःचा एक स्वाभिमान असतो किंवा त्याचा नकळतपणे निर्माण झालेला अभिमान असतो की मी सगळ्यांचं ऐकून घेतो. पण 99% लोकांकडनं हेच फीडबॅक येतात की ते आमचं संपूर्णतः ऐकून घेत नाहीत. ते मध्येच इंटरप्ट करतात, मध्येच काहीतरी बोलतात, त्यामुळे विषय बदलतो. त्यामुळे त्यांचं लिसनिंग स्किल चांगलं नाही असं थोडक्यात आपण म्हणू शकतो त्यावरून. आणि त्याचा विक्रमला इतका शॉक बसतो कारण आत्तापर्यंत त्याच्या मनामध्ये हीच भावना होती की त्याचं लिसनिंग स्किल चांगलं आहे. पण या सगळ्या जो काही फीडबॅक मिळाला त्यातनं हे लक्षात आलं की जो त्याचा स्ट्रॉंग पॉईंट होता तोच त्याचा वीकनेस आता त्याला जाणवत आहे किंवा तोच त्याला लोकांकडनं ऐकायला मिळालं. मग त्याला प्रश्न पडला की जो मी आहे तो खरंच मी आहे का? त्याच्या मनामध्ये वारंवार हाच विचार यायला लागला की जो मी आहे किंवा जो मी आहे असं मला वाटतंय, खरंच मी तोच आहे का? तू इतरांचे चेहरे लक्षात ठेवतोस पण कधीतरी स्वतःच्या मनाशी बोलतोस का? तू इतरांचे चेहरे लक्षात ठेवतोस पण कधीतरी स्वतःशी बोलतोस का? आरशातला अंधारा कोपरा. जेव्हा विक्रमच्या हे लक्षात येतं की आपल्या आयुष्यामध्ये असा एक अंधारा कोपरा आहे आणि तोच आता आपल्याला प्रकाशात आणायचा आहे. ज्या गोष्टीची आपल्याला जाणीवच नव्हती ती जाणीव आता कुठेतरी झाली आहे. रिअलायझेशन झालेलं आहे. जी स्वतःची प्रतिमा आपण आत्तापर्यंत जपत होतो ती कदाचित आपली प्रतिमा नाहीच आहे. असं जेव्हा त्याला जाणवतं तेव्हा खरंच जो मला मी वाटतोय तो मी आहे का? हा प्रश्न त्याच्या मनात जेव्हा येतो तेव्हा तो ठरवतो की आपला हा अंधारा कोपरा आपल्याला आता प्रकाशमान करायचा आहे. त्यासाठी तो आपल्या ऑफिसच्या आपल्या जवळच्या व्यक्तींना पर्सनली जाऊन भेटतो, त्यांना विचारतो की त्यांच्याशी डिस्कस करतो की नक्की काय होतं आहे, नक्की काय इश्यू आहे, त्यांच्याशी डिस्कस करतो. त्यातनं त्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात. जेव्हा त्यांनी जाऊन डिस्कस केलं तेव्हा हे लक्षात आलं की बऱ्याचदा बऱ्याचदा काही मोस्ट ऑफ द टाईम तो नीट ऐकूनच घेत नाही.
मध्येच थांबवतो किंवा तू नीट ऐकूनच घेत नाहीस, मध्येच थांबवतोस, इंटरप्ट करतोस. मग हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं, त्यानंतर हे सगळे फीडबॅक मिळाल्यानंतर तो स्वतःमध्ये ते तशा पद्धतीचे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो किंवा ते वाटचालीकडे तो जातो. म्हणजे जेव्हा विक्रमने ठरवलं की हा मनाचा अंधारा कोपरा मला आता प्रकाशमान करायचा आहे, त्याच वेळेला त्याला स्वतःचं रिअलायझेशन झालं आणि पुन्हा तो या क्षणाकडे किंवा या मुद्द्याकडे परत आला की माझा जो स्वतःविषयीचा समज आहे तोच मी खरा आहे की अजून काही त्यामध्ये बदल आहे. म्हणजे बहुतेक वेळा आपण एका चुकीच्या चित्राबरोबर आपलं आयुष्य जगत असतो आणि बऱ्याचदा ते चित्र चुकीचं आहे याची आपल्याला जाणीवच नसते. त्यामुळे विक्रमने जेव्हा ठरवलं तेव्हा आपण कसे आहे याची जाणीव करून घ्यायची. तेव्हा पहिल्यांदा त्याला सगळ्यांकडनं फीडबॅक ऐकताना त्रास झाला. पण नंतर हळूहळू त्याची सवय झाली आणि त्या सगळ्या प्रयत्नातनं त्यांनी स्वतःमध्ये तो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न चालू केला. जो स्वतःला पूर्ण ओळखतो असं समजतो तोच सगळ्यात जास्त अनोळखी असतो स्वतःसाठी. एक रोहित नावाचा इंजिनियर असतो. तो दिवसभर मीटिंग्ज, मेसेजेस, ईमेल्स यामध्येच अडकलेला असतो आणि कुठे ना कुठेतरी त्याचं डेझिग्नेशन आणि त्याचा फोन हीच त्याची आयडेंटिटी बनलेली असते. म्हणजे हेच त्याची ओळख बनलेली असते. एकदा तो मित्रांसोबत ट्रेकवरती जातो आणि तिथे नेटवर्क नसतं. त्यामुळे ऑब्व्हियसली फोन हा बंद झालेला असतो. कारण नेटवर्कच नसतो. पहिल्या दिवशी तो अतिशय अस्वस्थ होतो. त्याला झोप देखील येत नाही. पण दुसऱ्या दिवशी थोडंसं शांत वाटायला लागतं. आणि तिसऱ्या दिवशी कुठे ना कुठेतरी जाऊन जेव्हा तो टेकडीवर जाऊन बसलेला असतो, तेव्हा त्याला हे जाणवतं की हे रोजचे नोटिफिकेशन्स, मीटिंग्स, मेसेजेस, ईमेल्स, जे माझं डेझिग्नेशन आहे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे, काहीतरी शांतता जाणवतीये. हे सगळं मी नाही आहे. त्याला हे जाणवतं की रोज जे मी आहे असं आत्तापर्यंत समजत होतो, त्याच्या पलीकडे जाऊन देखील मी काहीतरी आहे याची आत्ता या क्षणामध्ये मला जाणीव होतीये. म्हणजेच माझं डेझिग्नेशन, माझ्या ज्या काही अचीव्हमेंट्स आहेत किंवा लोकांना माझ्याविषयी जे काही मत आहे, त्याच्या पलीकडे जाऊन देखील खाली काहीतरी उरतंय. काहीतरी शांतता आहे याची त्याला जाणीव होते. आणि जेव्हा तो पुन्हा परततो 3 दिवसाच्या ट्रिपवरून, तेव्हा तो त्याच्या गुरूंची भेट घेतो आणि त्यांना विचारतो की या गोष्टीची मला अशा प्रकारे जाणीव झाली आहे. तर नक्की हे काय? जरा मला समजावून सांगाल का? तेव्हा गुरुजी त्याला एक उदाहरण देतात की एक पाण्याचा ग्लास घेतला आणि त्यामध्ये एक चमचाभर जर मीठ आपण घातलं आणि जर हलवलं, तर काही वेळाने ते मीठ त्या पाण्यामध्ये विरघळतं. म्हणजेच ते पाणी आणि ते मीठ एकसंध होतं. म्हणजेच त्या मिठासारखं आहे. आपण जेव्हा आपलं डेझिग्नेशन आहे आपलं किंवा आपण जे काही ॲक्टिव्हिटी करत असतो, जे काही रोल प्ले करत असतो, जे काही अचीव्हमेंट आपण करत असतो, हे सगळं करताना देखील त्याच्या बॅकग्राऊंडला किंवा त्याच्या मागे एक काहीतरी आपलं अस्तित्व आहे, जे कायमस्वरूपी असतं. जसं त्या पाण्यामधलं मीठ. तुझी खरी ओळख तुझ्या डेझिग्नेशनमध्ये, तुझ्या अचीव्हमेंट्समध्ये नाही आहे. तर ते सगळे थर बाजूला केल्यावर जे उरतो, तोच खरा तू आहेस. हे सगळं करण्यासाठी कुठेही लांब जाण्याची गरज नाही आहे. आपण जेव्हा स्वतःपाशी शांतपणे 2 मिनिटं बसायला शिकतो, तेव्हा या गोष्टीची आपोआप जाणीव व्हायला लागते. म्हणजेच तुझी ओळख ही तुझ्या डेझिग्नेशनशी निगडीत नाही आहे, तुझ्या अचिव्हमेंटशी निगडीत नाही. याच्या पलीकडे जाऊन देखील तुझं एक अस्तित्व आहे. त्या फोनच्या पलीकडे जाऊन देखील तुझं एक अस्तित्व आहे. आणि हे आत्ता हे समजणं फार गरजेचं आहे की ही सगळी बाहेरची आवरणं आहेत आणि त्याच्या आतमध्ये जे उरतं तेच खरा तुझं अस्तित्व आहे. अजून एक उदाहरण आपण बघूयात की एक सिया नावाची मुलगी असते. ती वारंवार चिडचिड करत असते, राग करत असते आणि तिच्या घरचे ती चिडली, रागावली की तिला टोकाची म्हणायचे. त्यामुळे कुठेतरी तिच्या स्वतःची देखील ही धारणा झाली की टोकाची म्हणजे ही चिडकीच आहे किंवा हिचा स्वभावच तसा आहे. तिने स्वतःच्या मनाची ती समजूत करून घेतली की माझा स्वभावच तसा आहे. पण शाळेत गेल्यावर तिच्या शिक्षकांनी तिला सांगितलं की जेव्हा जेव्हा तुला राग येतो ना, तेव्हा तेव्हा तू एक वही पेन घे आणि त्यात लिही की मला राग का येतो.
त्याची कारणं लिही, थोडासा विचार कर. अगदी दिवसभरात नाही जमलं तर आजच्या घटना आठवून दिवसभराच्या रात्री मात्र ही ॲक्टिव्हिटी तू रोज करायची आहे. की रोज तू एक डायरी घ्यायची आणि आजच्या घटना तू लिहायच्या त्यावेळेला आणि शक्य असेल तर त्या वेळेला तू लिहून त्याच्यावरची कारणं, मूळ कारणं जी आहेत ती शोधायची आहेत. ती हळूहळू ही ॲक्टिव्हिटी करायला लागली डेली बेसिसवरती. रोज ती दैनंदिनी लिहिल्यासारखं त्या सगळ्या गोष्टी लिहायला लागली. हळूहळू तिच्या लक्षात आलं की राग हे फक्त एक आवरण असल्यासारखं आहे. कुठेतरी तिला जेव्हा असुरक्षित वाटतं, कुठेतरी जेव्हा तिला असं वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, त्यावेळेला ती चिडचिड करते किंवा तिचा राग वर येतो. आणि बऱ्याचदा आपण हे बघितलेलं असेल की आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्ती ज्या असतात त्या बऱ्याच बऱ्याच वेळेला रागीट म्हणून आपण ओळखतो त्यांना, पण खूपदा त्या रागामागचं कारण फक्त हे राग नसू शकतं. ते कदाचित एका प्रकारचं आवरण आहे, कुठली तरी गोष्ट झाकण्यासाठीचं. बरोबर आहे ना? की राग व्यक्तीला येतो, एकतर कदाचित तिला प्रेम कमी मिळतंय, कदाचित तिला अटेन्शन कमी मिळतंय किंवा कुठल्यातरी गोष्टीमधली कमतरता झाकण्यासाठी ती राग-राग करते. समजून घ्या ही गोष्ट. खरंच खूप डीप आहे. आपण वारंवार या गोष्टी बघत असतो आपल्या डेली लाईफमध्ये. मानसशास्त्रज्ञ याला डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट झाकण्यासाठी आपण दुसऱ्या गोष्टीचा वापर करतो. जर एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल, समोरच्याचं ऐकून घ्यायचं नसेल, तर त्यावेळेला कुठे ना कुठेतरी समोरच्यावर चिडचिड करणं, त्यावेळेला ती गोष्ट तिथेच थांबते. कारण आपण चिडलोय म्हटल्यावर समोरची व्यक्ती कुठेतरी सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे कदाचित विषय तिथेच थांबतो. जर माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे म्हणून माझी उगाचची चिडचिड चालू आहे. लहान मुलं आपण बघतो की त्यांना अटेन्शन जेव्हा पाहिजे असतं तेव्हा ते रडतात, हातपाय आपटतात. बरोबर आहे? त्याच पद्धतीचं आहे कुठेतरी, की आपण स्वतःला बघत नाही आहे. आपण स्वतःला त्या पद्धतीने जेव्हा बघायला शिकतो, अगदी लहान मुलासारखे आहोत आपण. आपल्या प्रत्येकामध्ये एक ते लहान मूल जिवंत आहे. ते याच पद्धतीने देखील म्हणू शकतो आपण, की आपण स्वतःकडे त्या पद्धतीने बघतो का? खरंच आपण काय आहोत? आपली स्वतःविषयीची वागणूक किंवा आपण इतरांशी जे काही वागत असतो, त्यामध्ये काय काय गोष्टी घडतात? खरंच कधी स्वतःचा इतक्या डीपली विचार केला आहे का कधी? आपण जी काही उदाहरणं बघितली तिन्ही, विक्रमचं, रोहितचं आणि सियाचं, त्या उदाहरणांचा कदाचित एंड हाच आहे, की पहिल्यांदा जेव्हा विक्रमला हे जाणवतं, की नक्की मी कोण आहे? याचा शोध तेव्हा त्याला घ्यायचा प्रयत्न तो करतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं, की ज्याचा मी विचार केला तो मी नाहीच आहे. जेव्हा रोहित फोन बाजूला ठेवून त्याचे स्वतःचं डेझिग्नेशन, अचिव्हमेंट्स बाजूला ठेवून जेव्हा शांत होतो, स्वतःच्या आतमध्ये बघायला लागतो, तेव्हा त्यालाही याची जाणीव होते, की हे सगळं जे आहे ही बाहेरची आवरणं आहेत. त्याच्या आतमध्ये जी एक शांतता उरते किंवा जे काही उरतं, तो कुठे ना कुठेतरी मी आहे. आणि सियाला हे जाणवतं, की जे काही मी वागते, बोलते किंवा जे काही मला म्हटलं जातंय, संबोधलं जातंय, ते मी नाहीच आहे. या सगळ्या गोष्टी वरवरच्या आहेत, ही आवरणं आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील माझे एक काहीतरी अस्तित्व आहे. तू जो स्वतःला ओळखतोस, तो पूर्ण तो नाही आहेस. त्याच्या खाली, त्याच्या आत आणखी एक थर आहे. तो शोधायला प्रामाणिकपणा, वेळ आणि धाडस लागतं. म्हणूनच इतरांसाठी आपण मर्यादेपलीकडे जाऊन काहीच करू शकत नाही. पण स्वतःसाठी आपल्याला कोणत्याही मर्यादा नाही आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की इतरांसाठी मर्यादेपलीकडे जाऊन आपण काहीच करू शकत नाही. पण स्वतःसाठी काहीही करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मर्यादा नाही आहेत. स्काय इज द लिमिट. जगातलं सगळ्यात कठीण काम म्हणजे स्वतःकडे न घाबरता बघणं. आणि आजच्या या व्हिडिओमधनं हेच लक्षात घ्यायचं आहे, की स्वतःकडे बघता येणं गरजेचं आहे. एक विक्रम, रोहित आणि सिया ही जी काही उदाहरणं आपण बघितली, त्यातनं आपल्याला हेच शिकायचं आहे, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वतः काय वागतो, कशा पद्धतीच्या लोकांबरोबर राहतो, त्या लोकांचे इम्पॅक्ट आपल्याबरोबर काय पडतात आणि त्यातनं आपण आपल्या समजुती काय करून घेतल्यात आणि खरंच त्या समजुतींप्रमाणेच आपण आहोत, की आपलं व्यक्तिमत्व त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. आज एक छोटीशी गोष्ट करायची आहे, की तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला विचारायचं आहे, की माझ्यामध्ये कोणती गोष्ट कमी आहे किंवा तुला ती गोष्ट दिसतीये पण मला ती दिसत नाहीये. शांतपणे हा प्रश्न विचारा. जो काही फीडबॅक मिळतोय तो लिहून घ्या आणि त्याच्यावरती विचार करा. नक्कीच एका छोट्याशा प्रयत्नातनं तुमची तुमच्याशी कदाचित वेगळ्या प्रकारे ओळख होईल.
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कोणाला तरी ऐकण्याची गरज आहे, तर त्यापर्यंत तो नक्की शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तुझ्या मनातला आवाज नक्की कोणाचा आहे, तुझा का इतर कोणाचा? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःकडे प्रामाणिकपणे बघा. तुमचा दिवस आनंदाचा, सुखाचा आणि परिपूर्णतेचा जाओ. धन्यवाद.